नमस्कार मित्रांनो, तर सुरुवातीलाच पावसासंदर्भातील आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बघा, कर्नाटकात अचानक झालेल्या बदलामुळे हवामानात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. सध्या राज्यात वातावरण पूर्णपणे बदललेलं आपल्याला दिसत आहे. एकीकडे उष्णतेचा जोर वाढत असतानाच दुसरीकडे अचानक वादळी वारे आणि गारपीट आणि मुसळधार पाऊस यामुळे लोक हैराण झाले. सर्वात आधी बोलूया कर्नाटकाबद्दल, धारवाडबद्दल. धारवाडमध्ये इतकी जोरदार पाऊस आणि गारांचा मारा झाला आहे की अनेक वयोवृद्ध लोकांनी सांगितलं आहे की असा पाऊस त्यांनी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. आता मोठ्या आकाराच्या गारांनी शेतीचं देखील त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी पिके अक्षरशः जमिनीवर पडलेली आहेत. काही ठिकाणी तर रस्ते पूर्णपणे पांढरे दिसत आहेत. जणू काही भरपुष्टीच झाली असं दृश्य तयार झालं होतं. आता जाणून घेऊया महाराष्ट्राबद्दलच. महाराष्ट्रातही परिस्थिती काही वेगळी नाही. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. इतक्या मोठ्या गारांचा पाऊस झाला आहे की घरांच्या छप्परावर, वाहनांच्या आणि शेतीवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. यासोबतच हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी वादळी पावसाचा इशारा दिला. काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही भागात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे. आता मित्रांनो, या परिस्थितीत आपल्याला काही गोष्टींची खबरदारी घेणं देखील आवश्यक आहे. आता अनावश्यक बाहेर प्रवास टाळा, वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा, विजेच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभं राहू नका आणि शक्यतो हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करा. तर पुढील काही दिवसही असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहा आणि अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती सध्याच्या हवामानाबद्दल मोठी अपडेट. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.